हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो. इयत्ता 10वी ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी श्री काळे BS न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण मॅथ्स पार्ट 1चे 2 चॅप्टर अभ्यासलेले आहेत. चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आणि चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसऱ्या चॅप्टरकडे जाणार आहोत. तो अतिशय छान चॅप्टर आहे, सोपा चॅप्टर आहे आणि समजायला अतिशय कमीत कमी वेळ तुम्हाला लागेल आणि अतिशय चांगले मार्क मिळवण्यासाठी उपयुक्त हा चॅप्टर आहे. मित्रांनो, माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पाठवत आहे, पोच करत आहे. त्याला लाईक करत चला, शेअर करत चला इतरांना आणि BS काळे सर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आज कोणता व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत बघा. 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 3 विच नेम इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. मित्रांनो, यालाच मराठीमध्ये आपण या प्रकरणाला अंकगणिती श्रेणी म्हणतो. आता अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये हाऊ मेनी सब युनिट्स यू ऑब्झर्व. लेट अस स्टडी. फर्स्ट, sequence which is called in Marathi क्रमिका. Second, arithmetic progression in Marathi अंकगणिती श्रेणी. Third point, nth term of an AP in Marathi अंकगणिती श्रेणीचे nवे पद. Fourth point, sum of n terms of an AP in मराठी अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज. आणि शेवटी वर्ड प्रॉब्लेम. अशा प्रकारे या सब युनिटचा या प्रकरणामध्ये मित्रांनो समावेश आहे आणि या प्रत्येक घटकांचा आपण एका व्हिडिओद्वारे अभ्यास करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्स म्हणजे काय, क्रमिका म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. चला, पहिल्यांदा आपण पाहूया सिक्वेन्स. व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स. सिक्वेन्स मीन्स क्रमिका. विद्यार्थी मित्रांनो, ही क्रमिका शिकण्यासाठी आपल्याला निसर्गामध्ये काही पॅटर्न पाहायचे आहेत आणि निसर्गामध्ये आढळणारे जे काही पॅटर्न आहेत त्या पॅटर्न मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. तो पहिला एक पॅटर्न आहे पहा. सूर्यफूल एक दिलेलं आहे पहा, दाखवलं आहे तुम्हाला. त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना, त्याच्यामध्ये अरेंजमेंट कशी असते ते पहा. निसर्गामध्ये किती छान प्रकारे हे सिक्वेन्सचं उदाहरण आहे पहा. आणि दुसरं उदाहरण आहे स्पायरल ऑन ए पायनॅपल. त्यानंतर तिसरं आहे एक मेज कॉप म्हणजेच मकाचं कणीस आहे, त्याच्यामधल्या बिया, त्याची अरेंजमेंट बघा. आणि मेज कॉब याच्यामधल्या जर बिया पाहिल्या त्याची अरेंजमेंट कशी आहे पहा, सिक्वेन्सनुसार आहे. तर दुसरं एक पुढचं उदाहरण पाहूया. एक मधाचं पोवळं आहे, त्याच्यामधले काही घटक असे आहेत की ते अरेंजमेंट त्यांच्यामधली जी आहे त्याच्यातला क्रम कसा दिला आहे तो ऑब्झर्व करा. त्याच्याहूनसुद्धा आपल्याला क्रमिकेचा अंदाज येतो. त्यानंतर आपण ॲक्च्युली ही जी क्रमिका आहे ही गणितीय भाषेमध्ये समजावून कशी पाहायची ते पाहायचे आपल्याला एक्झाम्पलद्वारे. चला, पहिलं एक्झाम्पल आपण पाहूया. ते एक्झाम्पलमध्ये एक उदाहरण दिलं आहे पहा. अलेन एक पुट द ₹100 into the money box of her daughter on her first birthday. मित्रांनो, ॲलेननं तिच्या मुलीच्या वाढदिवसादिवशी एक ₹100 मनी बॉक्समध्ये टाकलेले आहे. पुढं काय तिनं ठरवलं बघा. सी इन्क्रीज्ड अमाऊंट बाय 50 एव्हरी इयर ऑन हर बर्थडे. तिच्या प्रत्येक वर्षीच्या वाढदिवसाला
50 रुपयांनी वाढ करण्याचं ठरवलं. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या वाढदिवसादिवशी तिनं काय केलं, 150 रुपये मनी बॉक्समध्ये टाकलेले. तिसऱ्या वाढदिवसाला पुन्हा 50 रुपये वाढवलेले आहे, म्हणजे तिने किती टाकले असतील, 200 रुपये. अशा प्रकारे प्रत्येक वाढदिवसाला 50 रुपयाची ती काय करते, इन्क्रीजिंग करते. द अमाऊंट इन द बॉक्स ऑन द फर्स्ट, सेकंड, थर्ड बर्थडे वेअर 100, 150, 200, 250 जस्ट लाईक ऑन वर्ड्स. अशा प्रकारे तुम्हाला तिनं सेविंग मनी बॉक्समध्ये केलेली आहे. ते नंबर मिळत जातील, रक्कम मिळत जाईल. आणि असा जो पॅटर्न आपल्याला एक नंबरचा मिळतो, त्या पॅटर्नलाच आपण सिक्वेन्स असं म्हणणार आहोत. वन कॅन ऑब्झर्व द पॅटर्न इन नंबर्स इन द अबव एक्झाम्पल, देन वी से these all numbers are shown example of sequence. आता व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स, त्या उदाहरणावरून आपल्याला कशी मांडणी करता येईल बघूया. ए सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन द डेफिनाइट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर्स इज कॉल्ड सिक्वेन्स. आता सिक्वेन्स जी आहे ती एक नंबर अरेंजमेंट केलेले असतात आणि अरेंज्ड नंबर जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी क्रम असतो आणि तो क्रम प्रस्थापित करणारी संख्येची जी एक मालिका असते त्या संख्येच्या मालिकेला क्रमिका असे म्हणतात. त्यालाच आपण सिक्वेन्स असे म्हणतो. मला वाटते अजून सिक्वेन्स आपण काही उदाहरणाद्वारे समजून घेऊया. बघा, व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स. ए सिक्वेन्स इज कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज्ड in the definite order according to some definite rule. My dear students, you observe the definition of sequence. असे नंबर्स असतात अरेंज असलेले, असे एक नंबरचा ग्रुप असतो, म्हणजे एक नंबरची मालिका असते की त्याच्यामध्ये काहीतरी एक मॅथमॅटिकल रूल असतो आणि त्या मॅथमॅटिकल रूलनुसार जे नंबर अरेंज केले जातात त्या सर्व अरेंज नंबरला काय म्हणतो आपण, सिक्वेन्स असे, किंवा ग्रुप ऑफ दीज ऑल नंबर्स इज कॉल्ड सिक्वेन्स, और ऑल सेट ऑफ दीज ऑल नंबर्स इज कॉल्ड सिक्वेन्स. आता थोडंसं एक एक्झाम्पल आपण याच्याद्वारे पाहूया. बघा, मी काही एक्झाम्पल खाली तुम्हाला निरीक्षण करण्यासाठी दिलेले. पहिले एक्झाम्पल बघा, 1, 5, 9, 13. Second, 4, 8, 16, 32. And third, 1/2, 1/3, 1/4. When you observe these all examples, you think that these numbers are arranged by the definite rule. त्याच्यामध्ये काहीतरी एक रूल आहे आणि त्या रूलनुसार त्या नंबरची अरेंजमेंट आहे. बघा बरं, पहिल्या उदाहरणामध्ये प्रत्येक संख्या मागील संख्येपेक्षा 4ने मोठी आहे पहा, आणि असे 4ने वाढत गेलेली एक संख्या आहे आणि अशी जी संख्येची मालिका आहे त्याला आपण क्रमिका म्हणतो. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, 4च्या पटीतील सर्व संख्या आहे, ही सुद्धा एक सिक्वेन्सच आहे. खाली तिसरं उदाहरण बघा, 1/2, 1/3, 1/4. हे सुद्धा अरेंजमेंट नंबर्स आहे, फ्रॅक्शन आहे, त्याच्यातसुद्धा एक डेफिनाईट रूल आहे, डेफिनाईट ऑर्डर आहे आणि म्हणून त्या संख्येच्या मालिकेला क्रमिका असे म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणतो, सिक्वेन्स म्हणतो. आणि देअरफॉर ए सिक्वेन्स ऑफ टर्म्स. आता ह्या सिक्वेन्स ज्या आहेत त्याच्यातल्या प्रत्येक अंकाला आपण टर्म्स म्हणतो. पहिला अंक असेल त्याला फर्स्ट टर्म म्हणतो, सेकंड अंक असेल, सेकंड अंक म्हणजे संख्या, त्याला आपण काय म्हणतो, सेकंड टर्म. तिसऱ्या अंकाला, तिसऱ्या नंबरला थर्ड टर्म, डॅश डॅश डॅश. शेवटचा नंबर आहे त्याला आपण काय म्हणतो, TN. त्यालाच आपण NV पद म्हणतो. पहिले पद T1, दुसरे पद T2, तिसरे पद T3. इथं सॉरी थोडी मिस्टेक झालेली आहे, T1 नंतर T2 पाहिजे, T2, T3. तिथं T3 डबल झाले, तिथं T2 करा. इज जनरली डिनोटेड बाय इन टू कर्ली ब्रॅकेट TN. वाय इट इज कॉल्ड इन कर्ली ब्रॅकेट TN? Because given group of numbers is only set.
आणि दिस सेट ऑफ ऑल नंबर्स इज डिनोट बाय इन कर्ली ब्रॅकेट मैरपी कंसात आपण दाखवतो आणि म्हणून त्याला आपण TN म्हणतो. चला आता आपण काय करूया, हे त्याच्यातली पदं काढायची असेल तर फॉर्म्युला कोणता माहीत पाहिजे बघा. TN इज इक्वल टू SN मायनस SN मायनस 1. म्हणजेच एखादं पद जर मला क्रमिकेतलं काढायचं असेल तर पुढच्या पदातून पाठीमागचं पद जर वजा केलं तर तुम्हाला त्याच्या पुढचं पद सहज किती असेल ते सांगता येईल. त्या सूत्राचा वापर करून आपल्याला क्रमिकेमधील पुढची पदं शोधता येतील. म्हणून हे सूत्र तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. चला याच्यावरून अजून काही उदाहरणं अजून मला मांडता येतील का बघूया. काही एक्झाम्पल अजून असं आपण पाहूया की जेणेकरून आपल्याला क्रमिका म्हणजे सिक्वेन्स स्पष्ट होईल. बघा पहिलं उदाहरण 1, 3, 5, 7. दीज आर नंबर्स अरेंज्ड बाय द डिफरन्स 2. बघा हे प्रत्येक नंबर 2-2च्या फरकाने मांडलेला आहे. म्हणून मी खाली डायग्रॅमॅटिकली दाखवले बघा तुम्हाला. 1, 3 म्हणजे 3 - 1 2. पुढचा नंबर आहे 5, 5 - 3 2. पुढचा नंबर आहे 7, 7 - 5 2. आणि याच्या पुढचे सुद्धा नंबर तुम्ही सहज काढू शकाल. त्यासाठी मी पुढं नंबर दिलेले आहे. 2-2च्या फरक आहे त्याच्यामुळे पुढचा नंबर किती असेल त्या डायग्रॅममध्ये तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. दिस नंबर्स आर अरेंज्ड बाय डेफिनाइट रूल, देअरफॉर दीज नंबर्स आर कॉल्ड ग्रुप ऑफ नंबर्स आर कॉल्ड सिक्वेन्स. सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा काय केलं आहे बघा. 3, 6, 12, 24. याच्यामध्ये सुद्धा एक डेफिनाइट रूल आहे मित्रांनो. बघा ना प्रत्येक नंबर पाठीमागच्या नंबरच्या 2च्या पटीने 2 मल्टिप्लाय केले की पुढचा नंबर मिळतो. 6, 3 × 2 6 वी हॅव टू गेट. देन 12 6 × 2 देन 24 12 × 2. म्हणजे पाठीमागच्या नंबरला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर मला पुढचा नंबर मिळतो. त्यामुळं दिस इज कॉल्ड ऑल्सो सिक्वेन्स. थर्ड एक्झाम्पल बघा. आता थोडीशी गंमत तुमची केलेली. मी काय केलं डायग्रॅम नाही दिलेली आणि ते नंबर आहेत ना ती सिक्वेन्स आहे का नाही तुम्ही ठरवायचं आहे. बघा बरं 1, 4, 9, 16, डॅश डॅश डॅश. दीज नंबर्स आर अरेंज्ड बाय द डेफिनाइट रूल. आता कोणता रूल आहे बघा बरं जरा त्याच्यामध्ये. सर हे सगळे परफेक्ट स्क्वेअर आहेत आणि हे सगळे क्रमवार परफेक्ट स्क्वेअर आहेत. बरोबर आहे एकदम करेक्ट. पहिला 1 आहे त्याच्यानंतर 4 त्याच्यानंतर 9 आणि 16. मग मला सांगा बरं पुढचा कुठला असेल नंबर. सर 24 एकदम करेक्ट. म्हणजे दिलेल्या क्रमिकेतील जर तुम्हाला रूल त्याच्यातला मॅथमॅटिकल कळला ऑर्डर कळली तर तुम्हाला त्याच्या पुढचे नंबर सहज सांगता येतात. हे या उदाहरणाहून स्पष्ट होते. चला पाहूया आता पुढं अर्थमॅटिक प्रोग्रेशन. सिक्वेन्सवरून आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय नेमकं. पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो अर्थमॅटिक प्रोग्रेशन नथिंग बट ओनली सिक्वेन्स. पहिल्यांदा ती सिक्वेन्स असली पाहिजे. परंतु सगळ्या सिक्वेन्स ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन नसतात मुलांना. आता ते कोणत्या सिक्वेन्सचं अर्थमॅटिक प्रोग्रेशन असतात आणि कोणत्या सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन नसतात ते जरा आपण उदाहरणाने पाहूया. सम सिक्वेन्स आर गिवन बिलो. फॉर एव्हरी सिक्वेन्स राईट द नेक्स्ट 3 टर्म्स. आता काही मी उदाहरणं तुमच्यासमोर दिलेली आहे. त्याच्यातली पहिल्यांदा तुम्ही ती अंकगणिती श्रेणी ही सिक्वेन्स त्याच्यामध्ये आहे का, काही डेफिनाइट रूल आहे का, मिळतो का तो पाहूया आणि मग त्याच्याहून पुढच्या टर्म आपण फाइंड करूया. चला अर्थमॅटिक प्रोग्रेशनलाच तुम्हाला माहीत आहे अंकगणिती श्रेणी म्हणतात. बघा त्याची उदाहरणं मी थोडंसं डायग्रॅमॅटिकली वरचीच उदाहरणं डायग्रॅमॅटिकली तुम्हाला अजून स्पष्ट व्हावी म्हणून दाखवलेली आहेत. त्या सगळ्या सिक्वेन्सची उदाहरणं मी तुम्हाला डायग्रॅमॅटिकली कशी दाखवलीत बघा. इन द गिवन सिक्वेन्स ऑब्झर्व हाऊ द नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन. पुढची टर्म आपल्याला कशी मिळते ते दाखवले बघा. पहिली टर्म आहे 100. आता पुढची टर्म आहे 70. ही कशी मिळाली. यू सबट्रॅक्ट 30 from 100 then we get 70. Then second term 40 we have to get. You subtract 30 from 70 then we get 40.
then subtract 30 from 40, then we get 10. In this way we have to get next two terms, minus 20 and minus 50. अशा प्रकारे पुढच्या टर्म आपण क्रमिकेमधल्या फाइंड करू शकतो. त्यासाठी आपल्याला दिलेल्या क्रमिकेतील प्रत्येक दोन लगतच्या संख्येमधला काय नेमका रूल आहे तो समजून जर घेतला तर पुढच्या नंबर आपण सहज काढू शकतो. दुसरे एक्झाम्पल पण बघा. 3चाच डिफरन्स आहे. पाठीमागच्या संख्येत 3 ॲड करत गेले की पुढचे नंबर तुम्हाला मिळत जातील. आता त्या नंबरचं तुम्ही ऑब्झर्व करा, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल प्रत्येक पाठीमागच्या नंबरमध्ये 3-3 मिळवत गेला की पुढच्या संख्या आपल्याला आपोआप मिळतात. असा एक क्रम आहे, असा एक रूल आहे दिलेल्या संख्येच्या अरेंजमेंटमध्ये आणि म्हणून ही क्रमिका आहे. आता तिसरं बघा. सर 4,4,4 सगळे नंबर सारखेच आहेत. बरोबर आहे मित्रांनो, तरीसुद्धा ही एक क्रमिकाच आहे, लक्षात ठेवा. कारण का, सगळेच नंबर सारखे आहेत याच्यामध्ये. याचा अर्थ प्रत्येक नंबरमध्ये 0 मिळवला की पुढची संख्या आपल्याला मिळते. म्हणजेच डेफिनाईट काहीतरी एक रूल आहे आणि म्हणून दीज ऑल एक्झाम्पल्स आर सिक्वेन्स. आता या सिक्वेन्सवरून अर्थमॅटिक प्रोग्रेशन ह्या आहेत का नाही हे आपण एक डेफिनेशनद्वारे समजून घेऊया. इन गिवन सिक्वेन्स, इन द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स into bracket tn plus 1 minus tn curly bracket completed, your rounded bracket completed is the constant, then the sequence is called arithmetic progression, in short which is called AP. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, वरील दिलेल्या सिक्वेन्समध्ये प्रत्येक दोन लगतच्या अंकामधील, प्रत्येक दोन लगतच्या संख्येमधील जर फरक पाहिला तर तो सर्व ठिकाणी कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे, समान आहे. आणि मित्रांनो, जेव्हा दिलेल्या क्रमिकेमध्ये प्रत्येक दोन लगतच्या अंकामधला फरक जर सर्व ठिकाणी कॉन्स्टंट मिळत असेल, स्थिर मिळत असेल, तर त्या क्रमिकेला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणी असे म्हणतो. आणि लक्षात ठेवा, त्या दोन संख्येमधला जो फरक तुम्ही काढता ना त्याला इंग्लिशमध्ये कॉमन डिफरन्स, मराठीमध्ये सामान्य फरक म्हणजेच साधारण फरक असे म्हणतात. आणि तो नेहमी लक्षात ठेवा स्मॉल डी या अक्षराने दर्शवला जातो. कॉमन डिफरन्स इज ऑलवेज डिनोट बाय स्मॉल डी and which is formula d is equal to tn plus 1 minus tn. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक दोन दिलेल्या दोन लगतच्या टर्ममधला जो डिफरन्स असतो त्यालाच आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. आता समजा दिलेल्या सिक्वेन्समध्ये पहिलं पद जर माझं T1 असेल, दुसरं पद T2 असेल, तिसरं पद T3 असेल, तर T2 minus T1 which is called D, T3 minus T2 which is called D, T4 minus T3 which is called D. In this way we find the value of D. And if value of D is constant everywhere, then we say given sequence is arithmetic progression, otherwise no. मला वाटतं अर्थमॅटिक प्रोग्रेशन कळलं असेल तुम्हाला. आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये लक्षात ठेवा, नेहमी दिलेली सिक्वेन्स जर अर्थमॅटिक प्रोग्रेशन असेल तर पहिली टर्म म्हणजेच T1 त्याला दुसरे एक नाव आहे, लक्षात ठेवा स्मॉल ए. आपण पहिली टर्म T1लाच दुसरं नाव आपण संबोधतो स्मॉल ए. म्हणजेच एची किंमत काढा म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे दिलेल्या अर्थमॅटिक प्रोग्रेशनमधील जे पहिलं पद असतं त्यालाच आपण T1 म्हणतो, त्यालाच आपण एची व्हॅल्यू म्हणतो. आलं लक्षात तुमच्या? मला वाटतं हा भाग खूप महत्त्वाचा आहे. हाऊ टू डिसाइड गिवन सिक्वेन्स इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावर 2 मार्काचं उदाहरण डेफिनेटली परीक्षेत असतं. आयडेंटिफाय द फॉलोइंग सिक्वेन्स विच आर AP ऑर नॉट AP. यू रिमेंबर दॅट यू फाइंड द व्हॅल्यू ऑफ D. सर तुम्ही व्हॅल्यू ऑफ D काढायला सांगता, पण किती D काढायचा? किमान विद्यार्थी मित्रांनो 2 ते 3 D काढलं तरी चालेल.
एक डी काढून आपण नाही ठरवू शकत, त्यासाठी डीची किंमत किमान 2 तरी काढणं गरजेचं आहे. आणि दिलेल्या सिक्वेन्समधील डी जेव्हा तुम्ही डीच्या किमती जेव्हा 2 काढता आणि त्या दोन्ही किमती जर समान आल्या तर आपण डेफिनेटली म्हणू शकतो गिवन सिक्वेन्स इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन, अदरवाईज नो. अशा प्रकारे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे कॉमन डिफरन्सवरून कसं ठरवायचं हे आत्ता आपण पाहिलं. आणि कॉमन डिफरन्स आणि एची किंमत कशी काढायची हे काही उदाहरणाच्याद्वारे आपण आता समजून घेऊया. चला, एक असाइनमेंट मी देतो आहे, त्या असाइनमेंटमध्ये काही उदाहरणं दिली आहेत बघा. Which of following sequence are AP if the NAP, if it is NAP, find next two terms. प्रश्न विद्यार्थी मित्रांनो नीट समजून घ्या. पहिल्यांदा दिलेली सिक्वेन्स ही AP आहे का नाही ते ठरवायचे आणि AP आहे हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला पुढच्या 2 टर्म काढायचे. आता पुढच्या 2 टर्म कसं काढू शकतो, जोपर्यंत AP आहे का नाही आपल्याला कळत नाही तोपर्यंत पुढच्या टर्म आपण नाही काढू शकत. चला आपण आता काय करूया, AP आहे का नाही ठरवूया. काय करावं लागेल मित्रांनो सांगा बरं. सर आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या APमधले T1 T2 T3 पहिल्यांदा टर्म फाइंड करावे लागतील, शोधावे लागतील. बरोबर आहे. नंतर काय करावं लागेल, डीच्या व्हॅल्यू काढावे लागतील. किती व्हॅल्यू काढावे लागतील सर, किमान 2 तरी व्हॅल्यू काढणं आवश्यक आहे. बरोबर, एकदम करेक्ट. चला बघूया मग त्याचं सोल्युशन कसं लिहायचं. इन दिस सिक्वेन्स 5, 12, 19, 26, डॅश 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 इज गिवन सिक्वेन्स. आता बघूया ही सिक्वेन्स दिलेली आहे ती AP आहे का नाही. देन वी राईट फर्स्ट टर्म which is called T1 is equal to 5. Then we write T2 second term 12. Then find T3 third term 19 dash dash dash. Then find the value of D T2 minus T1. Then putting the value T2, what is the value of T2? 12 minus value of T1 5. 12 minus 5 we have to get answer 7. First value of D is equal to 7. Then find the value of second value of D. D is equal to, अजून एक D ची किंमत काढूया, T3 minus T2. Therefore putting the value of T3 19 minus T2 12. Then you take the subtraction 7. Therefore T3 minus T2 we have to get 7. Here first term is 5 and common difference which is constant is D is equal to 7. विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या सिक्वेन्समधील पहिलं पद T1 म्हणजेच याची किंमत आहे आणि कॉमन डिफरन्स D जो आपण काढलेला तो किती आला आहे 7. आता मला सांगा हा कॉमन डिफरन्स सर्व ठिकाणी कसा आला आहे, कॉन्स्टंट आलेला आहे. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. बघा मी आन्सर कसं लिहिलं. आता AP आहे आपण डिसाईड झाले. आता आपण काय करूया, पुढच्या 2 टर्म काढूया. आता पुढच्या 2 टर्म कशा काढायच्या ते मात्र मित्रांनो नीट समजून घ्या. पहिली टर्म बघा माहीत आहे तुम्हाला किती आहे 5. त्याच्या पुढची टर्म जर त्यात तुम्ही कॉमन डिफरन्स मिळवला तर मला वाटतं 12 मिळते का बघा. 5 + 7 12, 12 + 7 19, 19 + 7 हाऊ टू गेट 26. बरोबर. आता 26मध्ये पुन्हा 7 मिळवा किती येईल 33. अशा प्रकारे पुढच्या 2 टर्म आपल्याला सहज मिळतील. ह्यावरून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल when we have to know first term A, then we find the second term A plus D. Then we find the third term A plus 3D. अशा प्रकारे आपण पुढच्या किमती सहज काढू शकतो. चला बघूया अजून एक उदाहरणाद्वारे. द फर्स्ट टर्म तुम्हाला दिले आहे बघा. फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स पण दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या 4 टर्म काढायच्या आहे. बघा पहिलं उदाहरण, 4 उदाहरणं दिले त्यातलं मी पहिलं उदाहरण सोडवून देतो. ते उदाहरण कसं सोडवायचं परीक्षेत बघा. गिवन A is equal to -3, D is equal to 4. Then we have to get T1 is equal to -3,
Then find T2. How to find the T2? Sir, T1 plus D. Yes, your answer is correct. T2 is equal to T1 plus D. Put the value of T1 minus 3 plus 4. We have to get answer. Simplify 1. Then we get the third term T3. T3 is equal to T2 plus D. Then what is the value of T2? 1 plus 4. Common difference 4. Then simplify 5. Then T4, T3 plus D. In this way 5 plus 4, 9. In this way we get the AP minus 3, 1, 5, 9, which is called and given AP. म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये जर आम्हाला A ची व्हॅल्यू दिली असेल, D दिला असेल, तर आपल्याला T1, T2, T3 ह्या टर्म काढता येतील आणि जर ह्या टर्म मिळाल्या तर ह्या टर्मच्या आधारे आपल्याला गिवन AP सहज प्रकारे मांडता येईल. खूप सोपा आहे भाग विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं असेल या उदाहरणाद्वारे. अशीच उदाहरणं तुम्ही पाठ्यपुस्तकातली सोडवा. शिवाय मी या प्रश्नामध्ये पहिली उदाहरणं सोडवून दिलीत. उरलेली 3 उदाहरणे तुम्हाला घरच्या अभ्यासासाठी दिलेली आहेत. तुम्ही निश्चित सोडवाल अशी मला खात्री आहे. आपण या उदाहरणावरून लक्षात येईल तुमच्या की AP म्हणजे काय आणि सिक्वेन्स म्हणजे काय. हाऊ टू डिसाइड गिवन सिक्वेन्स इज ॲन AP or not AP. And then we have to solve the example. We have to know value of A and value of D. Then find the AP. अशा प्रकारच्या उदाहरणाचा सराव आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आपण इथंच पाहूया. थँक्स. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि अभ्यास करायला मात्र विसरू नका. छानपैकी अभ्यास करा. छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोच करत आहे. तुम्हाला तो घटक चांगला समजेल अशी मला खूप छान अशी खात्री आहे. आणि माझा BS काळे सर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.